गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातील प्रतिपदेला आपण सर्वजण साजरा करतो. पुष्पहार हे मांगल्याचं प्रतीक आहे, साडी वैभवाचं प्रतीक आहे आणि लिंबाचा डहाळ आपल्याला माहीत आहे की आरोग्याचं प्रतीक आहे. आणि तसंच जे आपण घेतलेला आंब्याचा डहाळ आहे ते शुभ कार्याचं प्रतीक आहे. आता आंब्याचं जो गडगडवा घेतलेला आहे ते यशाचं प्रतीक आहे. त्यावर आपण हळदी कुंकवाची बोटे किंवा टिपी ओढतो ते सौभाग्याचं प्रतीक आहे. आता आपण उन्हाळा असल्यामुळं आपण पनीर करतो, जसं की भिजवलेली डाळ, हरभऱ्याची, गूळ, त्याच्यामध्ये कैरी आणि लिंबाचा तोड टाकून प्रसादासाठी आपण करतो. या दिवसापासून शालिवाहन शतकाची सुरुवात होते. काय बरं शालिवाहन शतक आणि काय त्याची कशामुळे सुरुवात होती हे आपल्याला त्याची एक कहाणी आहे. पूर्वी काय होतं, शालिवाहन नावाचा एक कुंभाराचा मुलगा होता. त्यानं काय केलं, मातीचं सैन्य तयार केलं आणि त्याच्यावर त्यांनी पाणी शिंपडलं आणि ते मातीचं जे सैन्य होतं ते सजीव झालं आणि त्या सैन्याच्या मदतीने त्यानं काय केलं, जे हे होते कोण आपले प्रभावी शत्रू होते त्यांच्यासोबत लढाई करून त्यांचा पराभव केला आणि त्याच्यामध्ये त्याला विजय प्राप्त झाला. आणि तेव्हापासून हे शालिवाहन शतक सुरू झालं. आणि दुसरं आपल्याला माहीत आहे की वनवासातून राम हे अयोध्येत वापस आले परत आले होते 14 वर्ष राहून. आणि त्यामुळं घरोघरी सगळ्यांनी विजयाचं प्रतीक म्हणून ह्या गुढ्या उभारल्या. आणि ब्रह्मदेवानेसुद्धा या दिवशी सृष्टीची निर्मिती केली म्हणून या दिवसाला अनन्य असं साधारण महत्त्व आहे. आणि आपण वेळूची काठी बघत आहोत, ती आपण गुढीला उभारतो, ती सामर्थ्याचं प्रतीक आहे. आणि गुढीपाडवा हे शुभमुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी भरपूर प्रमाणात खरेदी पण केली जाते आणि या दिवशी घरोघरी गुढ्या उभारल्या जातात.